हे गाइस, वेलकम बॅक वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात अगोदर जे आहे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण काही ज्या नवीन अपडेट्स होत्या त्या अपडेट संदर्भात माहिती बघणार आहोत। मी ते नोट डाऊन करून घेतलेलं आहे। कोणकोणते आहेत बघा। शिक्षक भरती 2025 संदर्भात जे अभ्यर्थीधारक वाट बघतायत त्यांच्यासाठी अपडेट असणार आहे। ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगतो। पवित्र पोर्टल संदर्भात, संच मान्यता, आदिवासी किंवा आश्रमशाळे संदर्भात काय आहे, जागा वाढणार किंवा कमी होणार, शिक्षक अतिरिक्त होत आहेत का, आणि भरती प्रक्रिया जी आहे ती कधीपासून सुरू होणार आहे त्याच्या संदर्भात जास्तीत जास्त उमेदवारांचे प्रश्न होते। आणि संच मान्यता जी आहे बिंदू नामावली रोस्टरबाबत नवीन एक अपडेट आलेली आहे ती, आणि पोर्टलचं रजिस्ट्रेशन नेमकं कधी सुरू होणार, ठीक आहे, या संदर्भात सुद्धा। तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर बघा, पहिली गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशनचं संदर्भात बातमी आहे। आता विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार, ठीक आहे। तर बघा, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे तर ते तुम्हाला आता लवकरच पाहायला मिळू शकतं, कारण की जशी अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे लवकरात लवकर सुरू करणार आहोत। पण मात्र त्यांनी एक्झॅक्ट डेट जी आहे दिलेली नाही आहे। पण आपल्याला एक गोष्ट क्लिअर आहे की त्यांनी काय सांगितलं आहे की पवित्र पोर्टल लवकरात लवकर सुरू होणार आहे। त्याच्यामुळं ज्या अभ्यर्थ्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे तर त्यांनी निश्चिंत राहायचं आहे, लवकरच पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होणार आहे। आचारसंहिता जशी संपेल तसंच तुम्हाला पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं दिसेल। नंतर नोंदणी प्रक्रिया, रजिस्ट्रेशन जे आहे ते कधीपासून सुरू होऊ शकतं, तर जसं पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होईल त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये पवित्र पोर्टलवर नाव नोंदणी किंवा रजिस्ट्रेशनची प्रक्रियासुद्धा सुरू होणार आहे। म्हणजे थोडक्यात पहिली जी अपडेट आहे ती अशी आहे की जी अपडेट घेण्याचा प्रयत्न केला त्यानुसार पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन किंवा पवित्र पोर्टलचं जे कामकाज आहे ते येणाऱ्या काही दिवसामध्ये, लवकरच काही दिवसामध्ये जे आहे ते सुरू होणार आहे। आणि त्याच्या कामकाज सुरू झाल्यानंतर पुढच्या ज्या प्रक्रिया आहे भरतीच्या त्यासुद्धा पार पडणार आहे, पहिली अपडेट। दुसरी जी अपडेट आहे ती आहे संच मान्यतेच्या बाबतीत। संच मान्यतेच्या बाबतीत बघा, बिंदू नामावलीने रोस्टर तपासणीसाठी आदेश देण्यात आलेले आहे। काहींची बिंदू नामावली झालेली आहे, रोस्टर तपासून झालेला आहे। संच मान्यता GR जो आहे 15 मार्च 2024चा, त्यानुसार रोस्टर आणि बिंदू नामावली तपासून घेत आहेत वेगवेगळ्या आस्थापना ज्या आहेत त्या। आणि काहींची संच मान्यता ऑलरेडी झालेली आहे, काहींची संच मान्यता करून घेण्यात येते। संच मान्यतेचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे आणि त्याच्या संदर्भात एक पत्रसुद्धा निर्मित केलेलं आहे, तुम्ही ते बघितलं असेल। त्या संदर्भात जी अपडेट होती ती, तर त्याच्यामुळे जे आहे कदाचित लवकरात लवकर जे आहे तुम्हाला संच मान्यता पाहायला मिळू शकते। संच मान्यता 2024-25 जी आहे त्यानुसार पद भरती केला जाणार आहे। तर संच मान्यता 2024 आणि संच मान्यता 2025 यामध्ये पदसंख्या किती निघते ते आता बघायला लागेल। म्हणजे जर लवकरच जे आहे आपल्याला आता रिक्त आकडेवारी जी आहे तर रिक्त आकडेवारी किंवा रिक्त जागा ज्या आहेत त्या किती आहेत त्या आपल्या समोर येणार आहे लवकरच लवकर जे आहेत त्या, ठीक आहे। दुसरी जी अपडेट आहे ती, आता ह्या ज्या जागा आहेत या जागेमध्ये सांगतो मी पुढे काय आहे, रिक्त जागा किती निघतात। अजून एक गुड न्यूज आहे ती अशी आहे, आदिवासी विभाग जे आहे, आदिवासी विभाग किंवा आश्रमशाळा, या दोघांच्या जागा ज्या आहेत यावर्षी पवित्र पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणजे आतापर्यंत जिल्हा परिषद, झडपी, मनपा, नंतर नपा, नंतर आता खाजगीमध्ये तिन्ही, अंशतः अनुदानित, अनुदानित आणि विनाअनुदानित, आणि आता आदिवासी विभाग जो आहे त्यांच्यासुद्धा जागा येतील। आणि सोबत आदिवासी विभागासोबत अजून कोण आहे, आदिवासी विभागासोबत अजून आता आहे आश्रमशाळा। मी त्या दिवशी ज्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवला आहे तो, ठीक आहे। आश्रमशाळा विभाग लिहिलं मी, पण ठीक आहे, आश्रमशाळा ज्या आहेत आश्रमशाळेच्या जागासुद्धा ज्या आहेत पवित्र पोर्टल येतील। आता एवढ्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल येतील त्याच्यामुळे जागेमध्ये थोडी वाढ होणार आहे, ठीक आहे, यावर्षी शिक्षक भरती 2025 मध्ये। आता चौथा प्रश्न जो आहे तो आहे जागा वाढणार किंवा कमी होणार। तर बघा, या प्रश्नाचं जो उत्तर आहे ते आहे, एकदा रिक्त आकडेवारी जी आहे 2024-25च्या संच मान्यतेनुसार ती रिक्त आकडेवारी एकदा समोर येऊ द्या। थोडक्यात म्हणजे पाचवा मुद्दा पण इथेच घेतो मी, पाचवा मुद्दा तुम्हाला सांगायचा होता, पाचवा मुद्दा सांगून टाकतो आत्ताच। काही ठिकाणी काय होतं आहे की शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि त्यांचाच प्रश्न सगळ्यात जास्तीत जास्त भेडसावतोय। मग सगळ्यात अगोदर काय करणार आहे गव्हर्नमेंट, हे जे अतिरिक्त शिक्षक होत आहेत, ज्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत, अगोदर त्यांचं समायोजन केलं जाणार आहे। त्यांचं काय केलं जाणार आहे, समायोजन केलं जाणार आहे। यांचं समायोजन झाल्यानंतरच मग भरती प्रक्रिया जी आहे ती केल्या जाणार आहे। का सांगतो मी तुम्हाला, त्याच्या मागचं कारण बघा काय आहे। आता समजा थोडक्यात
ज्यावेळेस संच मान्यता 2024-25 होईल किंवा बाकीची टोटल पूर्ण प्रक्रिया होईल संच मान्यतेची आणि रिक्त आकडेवारी समोर येईल. रिक्त जागा जर समजा किती असल्या, समजा फॉर एक्झाम्पल 15,000 ते 20,000च्या आसपास रिक्त जागा आहे. आता या ज्या जागा आहेत या आपण एक्झॅक्ट नाही धरल्या, हे आपण अंदाजित जागा धरल्या. ठीक आहे. आता या अंदाजे जागा ज्या आहेत, एवढ्या ज्या जागा आहेत, या जागांपैकी काही ठिकाणी काही जागा शिक्षक अतिरिक्त होत आहेत, तर मग त्यांच्या समायोजनासाठी जातील. ठीक आहे. मग शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर त्यांचं समायोजन होईल आणि उरलेली जी काही पदसंख्या आहे, उर्वरित पदसंख्या, ती उर्वरित पदसंख्या तुम्हाला शिक्षक भरती 2025साठी आलेली दिसेल. ठीक आहे. उर्वरित पदसंख्या जी आहे ती समायोजन झाल्यानंतर. आता राहिला शेवटचा प्रश्न, हे राहिलं जागा वाढणार किंवा कमी होणार. ती यावर्षी बघा 2022च्या तुलनेमध्ये 2025मध्ये जे आहे पदभरती थोडी कमी पदांसाठी होईल. 2022 एवढी नाही होणार, 30-32 हजारासाठी, पण तरीसुद्धा यावर्षी जे आहे 15-16 हजाराच्या आसपास जी आहे पदसंख्या येऊ शकते. 15-16 हजाराच्या आसपास पदसंख्या कुठंच नाही जात, एवढी पदसंख्या पवित्र पोर्टलवर येऊ शकते. ठीक आहे. आता जागा तुम्हाला मी सांगितलं जागा किती नाही किती नाही. ठीक आहे. जागा वाढणार किंवा कमी होणार, तर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे थोड्याफार कमी होणार आणि जागा आदिवासी विभाग आश्रमशाळेंचा समावेश झाल्यामुळे थोड्याफार वाढू शकतात. आता भरती प्रक्रिया कशी असणार, तर बघा पुढची जी प्रक्रिया आहे, जोपर्यंत रोस्टर बिंदू 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, जोपर्यंत संच मान्यता होत नाही, जोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होत नाही आणि जोपर्यंत पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रिया जी आहे ती पुढे जाणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर रोस्टर बिंदू नामावली तपासून घेणे एक गोष्ट. बिंदू नामावली रोस्टर झाल्यानंतर आकडेवारी समोर येईल. आकडेवारी समोर आल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल. समायोजन झाल्यानंतर मग पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी सुरू होईल आणि नोंदणी सुरू झाल्यानंतर काही दिवसानंतर ज्या आस्थापना आहेत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी, आदिवासी किंवा आश्रमशाळा, यांना सांगितलं जाईल तुमच्या जागा पवित्र पोर्टलवर द्या किंवा तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर द्या. तर त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील आणि नंतर मग पुढची प्रक्रिया होईल पसंतीक्रम देण्यात येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या भरती प्रक्रियासुद्धा पार पडणार आहे. मी काय सांगितलं तुम्हाला आता. मग सगळ्यात अगोदर काय होईल, आता संच मान्यता 2024-25 किंवा संच मान्यतेचं उर्वरित कामकाज होईल. आकडेवारी समोर येईल. नंतर पवित्र पोर्टल एका साईडला सुरू होईल लवकरच, त्याच्यावर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होईल. संच मान्यता झाली, आकडेवारी समोर आली, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल. समायोजन झाल्यानंतर मग नोंदणी सुरू होईल. समायोजन झाल्यानंतर मग जाहिराती येतील आणि जाहिराती आल्यानंतर मग पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि पुढच्या प्रक्रिया जी आहे तुम्हाला माहिती आहे, निवड यादी लागणे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे. ठीक आहे. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगितल्या. पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होणार आहे. संच मान्यता 2024-25 जी आहे तिचं कामकाज जे आहे आकडेवारी लवकर समोर येणार आहे. आदिवासी आश्रमशाळा यांचा सहभाग आहे यावर्षी. जागा वाढणार किंवा कमी होणार, यावर्षी जागा ज्या आहेत किती येऊ शकतात, 15 ते 20 हजाराच्या आसपास आकडेवारी येऊ शकते किंवा ही आकडेवारी कमी जास्त होऊ शकते अतिरिक्त शिक्षक जे आहेत त्यांच्यामुळं. पुढचा मुद्दा जो आहे, अतिरिक्त शिक्षक होत आहेत का, तर काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त झाले तरी त्यांचं समायोजन अगोदर केलं जाणार आहे आणि नंतर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ठीक आहे. आणि कोणकोणत्या जागा येणार आहे, तर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, आदिवासी विभाग आणि आश्रमशाळा या सगळ्यांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार. ठीक आहे. तर ही सर्व गोष्टी होत्या आणि या सगळ्या अपडेट होत्या. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांनासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.